नमस्कार. आज आपण अशा एका संकटाबद्दल बोलणार आहोत जे नकाशावरच्या एका छोट्याशा जागेपासून सुरू झालं, पण त्याचे परिणाम आता जगभरातल्या लोकांच्या जेवणाच्या ताटावर आणि गाड्यांच्या टाक्यांवर दिसायला लागले आहेत. तर चला आपण हे प्रकरण नीट समजून घेऊया. जगातील एक अत्यंत महत्त्वाचा व्यापारी मार्ग म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे संपूर्ण जगात एक साखळी प्रतिक्रिया कशी सुरू झाली आहे ते पाहूया. ही आहे ती जागा, म्हणजे जागतिक व्यापाराची एक मुख्य धमनीच जणू. पण हा अरुंद जलमार्ग आता जवळजवळ बंद झालाय आणि त्यामुळे जागतिक व्यापाराचा एक खूप मोठा हिस्सा तिथेच अडकून पडला आहे. विचार करा, जगातला एकूण तेल आणि गॅस पुरवठ्यापैकी तब्बल 20% म्हणजे 5वा हिस्सा ह्या एकाच जागेतून जातो. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या 35 वर्षांपासून हे प्रमाण जवळजवळ तेवढंच आहे. आणि हा आकडा आहे सध्या आखातात अडकलेल्या जहाजांचा, म्हणजे जवळपास 3200 जहाजं. याचा अर्थ सरळ आहे, हजारो कंटेनर्स आणि लाखो टन माल जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचूच शकत नाहीये. आणि हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायलाच हवी. हे संकट फक्त तेल किंवा गॅसपुरतं मर्यादित नाहीये. शेतीसाठी लागणारी खतं, सेमीकंडक्टर बनवण्यासाठी लागणारे हेलियम आणि अगदी औषधं बनवण्यासाठी लागणारे पेट्रोकेमिकल्स या सगळ्या गोष्टी आता अडकून पडल्या आहेत. तर मग एका छोट्याशा भागात निर्माण झालेली ही अडचण जगभरात आर्थिक भूकंपासारखे धक्के कसे देत आहे ते आता आपण पाहूया. आता हे बघा, आखातामध्ये माल पाठवणाऱ्या प्रमुख मार्गांवरील एका कंटेनरचा खर्च तब्बल 4पट वाढलाय. म्हणजे युद्धामुळे विम्याचा खर्च इतका वाढला की जो खर्च आधी $1,500 होता तो आता थेट $6,000वर जाऊन पोहोचलाय. आणि यातून एक आर्थिक सत्य अगदी स्पष्ट होतं. जागतिक बाजारपेठा इतक्या जोडलेल्या आहेत की कोण कुठून तेल खरेदी करतं याने काहीच फरक पडत नाही. पुरवठा कमी झाला की त्याची किंमत सगळ्यांनाच मोजावी लागते. इंधन आणि अन्न यांचं हे जे थेट नातं आहे ना, त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी एक गंभीर इशारा दिलाय. तो म्हणजे या संकटामुळे जगात आणखी 4.5 कोटी लोक तीव्र उपासमारीच्या खाईत लोटले जाऊ शकतात. पण एक प्रश्न आहे, हे संकट खरंच अचानक आलं का? तर उत्तर आहे, अजिबात नाही. ही एक अशी आपत्ती आहे जी गेल्या कित्येक दशकांपासून हळूहळू आकार घेत होती. गेली 40 वर्ष या सामुद्रधुनीला पर्याय देण्यासाठी पाईपलाईनसारख्या सुविधा उभारण्याच्या अनेक संधी होत्या. पण एकतर राजकीय डावपेचांमुळे त्या अडकल्या किंवा गुंतवणुकीअभावी पुढेच गेल्या नाहीत. म्हणजे बघा, इराण-पाकिस्तान भारत गॅस पाईपलाईन हा एक मोठा पर्याय होऊ शकला असता, पण तो कधीच प्रत्यक्षात आला नाही. या धोरणात्मक चुकांचाच हा परिणाम आहे की आज जग एकाच धोकादायक मार्गावर अवलंबून आहे. त्यांनी एक जुगार खेळला होता. त्यांना वाटलं की इराण ही सामुद्रधुनी कधीच बंद करणार नाही, पण ही एक मोठी चूक होती आणि तो जुगार ते आता हरले आहेत. चला आता बघूया की या मानवनिर्मित संकटाचे प्रत्यक्ष जमिनीवर काय परिणाम होत आहेत आणि त्यामुळे किती तीव्र राजकीय आणि मानवतावादी दबाव निर्माण होत आहे. केनिया, इथिओपिया आणि सहेल पट्ट्यातले देश हे एकाच वेळी अनेक समस्यांना तोंड देत आहेत. महागाई, कर्ज, सामाजिक सुरक्षेचा अभाव यामुळे तिथली सरकारं परिस्थिती हाताळू शकत नाहीत आणि राजकीय अस्थिरतेचा धोका प्रचंड वाढलाय. आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशांमध्ये काय होतंय? तिथे हे संकट एका वेगळ्याच राजकीय वादाला तोंड खोडत आहे. लोक आता सरकारला जाब विचारत आहेत की अनेक दशकांच्या धोरणात्मक चुकांसाठी जबाबदार कोण? आणि हाच तो फरक आहे. काही देशांसाठी हा जगण्या मरण्याचा आणि स्थैर्याचा प्रश्न आहे, तर इतरांसाठी ही पुढची निवडणूक कशी जिंकायची याची लढाई बनली आहे. तर मुद्दा असा आहे की या सगळ्या अयशस्वी प्रकल्पांची आणि राजकीय खेळांची किंमत चुकवण्याची वेळ आता आली आहे. हा जो आर्थिक बोजा आहे तो पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर वाढत जातो आणि त्याचा शेवटचा भार येतो तो सामान्य ग्राहकावर. मग ते पेट्रोलच्या वाढलेल्या किमती असोत, महाग झालेला भाजीपाला असो किंवा तंत्रज्ञानाच्या वस्तू. कारण हवाई मार्ग बंद झाल्यामुळे महागड्या मालाची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. हॉर्मुझचं संकट एक गोष्ट स्पष्टपणे दाखवून देतं, ती म्हणजे आपण ज्या जागतिक प्रणालींवर अवलंबून आहोत त्या किती ठिसूळ आहेत. आणि हे संकट आपल्याला जागतिक व्यापाराच्या भविष्याबद्दल एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं.